दानोळी काळमवाडी आदर्श गावात पाण्याचा ठणठणाट, लवकरच ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोंबठोक आंदोलन। दानोळी तालुका शिरोळे येथील काळमवाडी धरणग्रस्त आदर्श गावात ऐन उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट सुरू झाला आहे। या वस्तीपासून 2 किलोमीटर अंतरावर नदी असून येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। नदी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था येथील कर भरणाऱ्या नागरिकांची झाली आहे। सरकारने जलजीवन मिशन योजना अंमलात आणून देखील येथील नागरिकांना याचा लाभ झालेला नाही। तसेच स्थानिक पुढारी, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी यांनी जाणून बुजून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आहे। आपल्या राजकीय व पाताळयंत्री धोरणासाठी सर्वसामान्य जनतेला मात्र पाण्यासाठी नाहक त्रास देत आहेत, असा गंभीर आरोप येथील नागरिकांनी केला असून येथील महिला वर्ग अधिकच आक्रमक झाले आहेत। यामुळे लवकरच पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा दानोळी ग्रामपंचायत कार्यालयात घागर मोर्चा काढून सरपंच, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी यांच्या नावाने बोंबठोक आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे। यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे सांगण्यात आले। 30 वर्ष आता जगातनं गुलकात घागरी ओढून आता आम्हाला काय झेपणं झालंय, त्याच्यामुळे आमच्या तर पाणी सोय तुम्ही करायला पाहिजे, नाही तर आम्ही तिथे येणार आहे। ह्याच्यात ग्रामपंचायतीत मोर्चा घेऊन घागरी घेऊनच मोर्चा काढणार आहे ग्रामपंचायतीत। आमच्या इथे विहिरीच्या पाण्याची सोय आहे, पण ती पूर्तता पाण्याची होत नाही। उन्हाळा आला की आम्हाला पाण्याची खूप टंचाई येते। घागरी घेऊन वारंवार सगळीकडे भटकावं लागते। त्यामुळे आम्हाला पंचायतमधनं पाण्याची सुविधा व्हावी अशी आमची सर्व महिलांची इच्छा आहे। नमस्कार, मी गौरी केने। मी या गावची रहिवासी असून इथं पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। कारण कसं होतंय की उन्हाळ्यामुळे एकतर पाणी कमी असते आणि एक दिवस आड पाणी सोडलं जाते। पाणी ही अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि मग पाणी कमी आल्यामुळे काय होतंय की जनावरांचा प्रश्न असो किंवा घरातल्या इतर कामांचा, आणि याच्यामध्ये महिला जास्त इन्व्हॉल्व असतात, त्याच्यामुळे महिलांना जास्त त्रास होतोय। त्यामुळे आमच्या गावची पाण्याची समस्या सोडवावी अशी मी विनंती करते। धन्यवाद। अंजली अशोक पवार, आदर्श गाव दानोळीची रहिवासी आहे। काळमवाडी वस्तात गेल्या 35 वर्षापासून आमच्या गावात पाणी टंचाईचा प्रश्न चालू आहे, पण ग्रामपंचायतवाले काय इकडे लक्ष देत नाहीत। बाकीची कामं, रस्ते वगैरे सगळं झालेलं आहे, तुरळक का होईना पण झालेलं आहे थोडं, पण पाण्याचा प्रश्न कोण हातात घेणं झाले। त्यासाठी आमची महिलांची अशी इच्छा आहे की ह्या वर्षी तरी निदान आम्हाला नदीच्या पाण्याची सोय व्हावी आणि ग्रामपंचायतीने आम्हाला मदत करावी त्यासाठी, नाहीतर आम्ही ग्रामपंचायतीवर पण मोर्चा घेऊन जाणार आहे आणि महिला तिथं उपोषण पण करू शकतील कदाचित। नमस्कार, मी सारिका शिवाजी केने। मी दानोळी आदर्श गाव काळमवाडी वसाहतीतील रहिवासी आहे। मी येथे आमची वसाहत इथे गेले 35 वर्ष इथं आहे। आम्ही आमच्या गावी धरण बांधल्यामुळे आम्ही इकडं रहिवासी झालो आहे। इकडचे रहिवासी झालेला असून सुद्धा आम्हाला या गावात पाण्याची टंचाई भरपूर आहे। आमच्या गावाला फक्त एकच स्रोत आहे, विहिरीचा स्रोत आहे। त्या विहिरीच्या स्रोताला उन्हाळा चालू झाला की पाणी कमी पडतं। पाणी कमी पडल्यामुळं गावातल्या महिला किंवा गावातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांची पाण्याची टंचाई भरपूर असते। पाणी टंचाई आली की गावातल्या महिलांचे, गुराढोरांचे किंवा आणि इतर लोकांचे भरपूर त्रास होतात। लोकांना भरपूर पाण्यामुळे त्रास होतात। त्याच्यामुळं ग्रामपंचायतीने आमच्या गावाची दखल घ्यावी, इथं येऊन पाणी टंचाईची व्यवस्था बघावी, इथली सुविधा बघावी पाण्याची, आणि आमच्या आंदोलनाला आमची जर विनंती तुम्ही येऊन इथं प्रत्येक दिशा पाहिलंही नाही तर आम्ही आंदोलन करू किंवा उपोषणला ग्रामपंचायतीमध्ये दखल घेऊ। धन्यवाद। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।